नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही जानकीकडून तो चाव्यांचा जुडगा घेते आणि तो जुडगा हातात घेऊन म्हणते की मला तर असे वाटले होते की माझ्या दोन दोन सुना घरात आल्यानंतर या घरात आनंद वाढेल, पण नाही वाढला. तो या घरामध्ये फक्त क्लेश. कारण या जुडग्यांच्या जबाबदारीचे वजन पेलवेल असे शहाणपण कोणत्याही माझ्या एका सुनामध्ये सुद्धा नाही. तेव्हा मात्र जानकीला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ऋषिकेशला सुद्धा. परंतु ऐश्वर्या मात्र खूप खुश होत असते, कारण जानकीचा सुद्धा आपल्याबरोबर अपमान होतोय असे तिला वाटते. सुमित्रा असे बोलून आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा असं ऋषिकेश म्हणतो की आई, पण सुमित्रा लक्ष देत नाही आणि निघून जाते. तेव्हा सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर ऐश्वर्या ही जानकी जवळ येते आणि माझ्या हातातून फक्त सूप गेले ग, पण तुझ्या हातातून तर किल्ल्या गेल्या की मग नुकसान कुणाचे जास्त झाले ते. जानकी मात्र शांत असते, तिच्या डोळ्यात खूप पाणी येत असते. ही ऐश्वर्याला उत्तर देत नाही, परंतु ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होत असते, कारण जानकीच्या हातातून सर्व काही जाईल असे तिला वाटत असते. जानकी रागाने ऐश्वर्याकडे बघत असते आणि ऋषिकेशला सुद्धा ऐश्वर्याचा खूप राग येतो, परंतु तो सुद्धा शांत असतो. तेव्हा ऐश्वर्या ही खुश होऊन आतमध्ये निघून जाते. तेव्हा तो जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला आधार देतो. जानकी मात्र खूप रडत असते. त्यानंतर इकडे सौमित्र हा अवंतिका बरोबर फोनवर सांगत असतो की नाना कसे पडले हे मी तुला नंतर सांगतो. परंतु तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमित्र, मला तुला सांगायची गरज नाही, कारण तुझ्या आवाजावरूनच मला ओळखते सर्व त्या ऐश्वर्यानेच केलेले असणार. तेव्हा सौमित्र म्हणतो मला सुद्धा ऐश्वर्यावरच डाऊट आहे, पण ती जानकी बहिणीवर आळ घेते. तेव्हा अवंतिकाला राग येतो. अवंतिका म्हणते की अरे त्या ऐश्वर्याला कळते का ती काय बोलते ते. सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका थांब, शांत हो अगोदर. तेव्हा अवंतिका म्हणते की मला काही ऐकून घ्यायचे नाही, तू प्लीज आत्ताच्या आत्ता घरी ये. तेव्हा सौमित्र म्हणतो की अवंतिका तू काय बोलते. अवंतिका म्हणते की ऑलरेडी तेथील वातावरण खूप बिघडलेले आहे, मग तू तिकडे थांबू नकोस, घरी ये. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं ऐकून घे की मला तुझा ऐश्वर्यावरील राग कळतो, परंतु नानांची तब्येत अजून सुधारलेली नाही, त्यांना अशा अवस्थेत सोडून मी तिकडे कसा येऊ. अगं जानकी बहिणी सुद्धा येथे एकटीच पडली, त्यामुळे मी आता तिकडे नाही येऊ शकत. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे माझ्या डोक्यामध्ये काय काय विचार येतात तुला माहिती आहे का. खरंच मला इकडे भीती वाटते, त्यामुळे तू इकडे निघून ये. तेव्हा सौमित्र विचारत पडतो की काय करू, थांबू की जाऊ. आता खरं तर जानकी बहिणी आणि या घराला माझी गरज आहे आणि अवंतिकाला सुद्धा मी एकटीला नाही सोडू शकत. नेमकं काय करू असं तो विचार करत असतो. तर तिकडे अवंतिका हॅलो सोमी, अरे बोल ना, का गप्प आहेस असे विचारत असते. सौमित्र म्हणतो की हो हो थांब, मी इतकी पॅनिक होऊ नकोस, मी आईशी बोलतो आणि तुला लगेच फोन करतो. आणि बाय करून तो फोन ठेवतो आणि विचार करतो की घरात इतके सुरू असताना आई मला जाऊन देईल का. त्यानंतर इकडे आजी मात्र सुपावर मस्त ताव मारत असते आणि खरंच खूप मस्त सूप झाले असे ऐश्वर्याला म्हणत असते, परंतु ऐश्वर्या मात्र ही विचार करत असते. तेव्हा आजी म्हणते की अगं खरी चव कशी आली तुला माहिती आहे का ऐश्वर्या, अगं तुझ्या पराक्रमामुळे. जानकी मात्र मोठ्या दिमाखाने आपल्या कमरेला ते किल्ल्या अडकून मोठ्या दिमाखात घरभर फिरत होती, परंतु सुमित्राने मात्र तिच्या कमरेच्या त्या किल्ल्या काढूनच घेतल्या, म्हणून आजीला तर खूपच आनंद होत असतो. आणि ज्याप्रमाणे हे सूप विरघळलं तसं त्याचप्रमाणे तिचा मास सुद्धा विरघळला. आणि आयशू अगं तू जो काही पराक्रम केला ना, त्यामुळे तुला एक भलं मोठं मी बक्षीस देणार आहे आणि इकडे माझ्याजवळ बस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय आजी, आणि आपल्या हातात 11 रुपये घेते आणि खरंच खूप जड आहे ते बक्षीस, म्हणून ती ऐश्वर्याच्या हातामध्ये 11 रुपये ठेवते. ऐश्वर्या म्हणते की काय 11 रुपये. तेव्हा अगं आजी म्हणते की 11 रुपये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी आहो तुमचे हे 11 रुपये आहे ना, ते तुमच्या जवळ ठेवा, मला नकोय. तेव्हा जानकी इकडे रूम मध्ये येते आणि रडत असते. तेव्हा सुमित्रा सर्वांसमोर जे काही म्हणलेले असते की यापुढे मला नानांच्या खोलीत तुमच्या दोघीपैकी कोणीही पाय ठेवायला नको असे जेव्हा म्हणलेले असते, ते सर्व आठवून तिला खूप वाईट वाटते आणि आपल्या रूम मध्ये येऊन विचार करून ती रडत असते. या जुडक्यांचं वजन पेलवेल असे इतकं शहाणपण ह्या दोन्ही सुनामध्ये नाही असे सुद्धा ती सुमित्रा सर्वांसमोर म्हणून जानकीचा खूप अपमान होतो. तेव्हा तिला खूप वाईट वाटते आणि तेव्हा तेथे ऋषिकेश धावतच येतो. जानकीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि जानकी तर खूप रडत असते. तेव्हा तो तिला समजावतो. जानकी रडतच म्हणते की खरंच मला काहीच कळत नाही, काय बोलावे ते सुद्धा नाही कळत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो खरंच नाही कळत, कारण तुझ्या चांगुलपणाची येथे कुणालाच कदर नाही राहिली आणि गरज सुद्धा राहिलेली नाही. तेव्हा जानकी म्हणते की कदर नाही हे तर वाईट आहे, गरज अशी कशी गरज उरलेली नाही. पातीला तेवत राहण्यासाठी जशी तेलाची गरज असते, तसंच नातं टिकून ठेवण्यासाठी चांगुलपणाची गरज असावी असते ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी नातं टिकवायला पण नातं तोडायला जी माणसं आलेली असतात त्यांना चांगुलपणाची गरज नाही ग, तेलाची गरज ही
अग्नीला अंधार सावरणाऱ्या लोकांसाठी असते, पण जे काळोख पसरायला आले त्या लोकांचे काय करशील तू? आणि त्यात ही ऐश्वर्या हिच्यासारखी खोटी बाई आजपर्यंत मी खरंच बघितलेली नाही. तेव्हा जानकी म्हणते, अहो ऋषिकेश, गोड बोलून तिला आईंच्या मनामध्ये जागा निर्माण करायची होती, तरी सुद्धा मी ते समजू शकले असते. मी सुद्धा जेव्हा लग्न होऊन या घरात आले तेव्हा सून बनून मी सुद्धा आईंचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलाच होता, पण ही मला खेचण्याचा प्रयत्न करते, डवसण्याचा. माझ्या आतील बाईला, आईला तिने आव्हान दिले. एक मोठी जाऊ म्हणून मी तिला समजावण्याचा आणि समजण्याचा खूप प्रयत्न केला. वेळ केली तर मी तिला माफ सुद्धा केले, तिच्या चुका सुद्धा मी पोटात घातल्या, पण इने मऊ लागले म्हणून कोपऱ्याने पार खणत पोखरून टाकले म्हणून जानकीला खूप चिड येत असते. त्यानंतर ऐश्वर्या इकडे आजीला म्हणत असते, ठीक आहे की जानकीकडून त्या किल्ल्या काढून घेतल्यात, पण मी तरी एवढं मोठं असं काय केले? तेव्हा आजी म्हणते की अगं असे काय बोलते, हे तर सर्व तुझ्यामुळेच झाले. सुमित्राने तर जानकीच्या हातून किल्ल्या काढून घेतल्यात, पण नानासाहेबांच्या खोलीची जबाबदारी सुद्धा तिने तिच्याकडून काढून घेतली, आणि हे सर्व कुणामुळे झाले की फक्त तुझ्यामुळे. मग आणखीन काय हवं तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, मगाशी जेव्हा बाहेर तमाशा सुरू होता तेव्हा काय हो, तुम्ही मध्येच झोपला होतात का? तेव्हा आजी म्हणते की नाही ग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग आई काय म्हटल्यात हे तुम्हाला माहिती नाही का? आजी विचारते की काय ग? तर ऐश्वर्या म्हणते की जानकी सोबत मला सुद्धा नानांच्या रूम मध्ये जाण्यासाठी त्यांनी अडवले. मला असे चालणार नाही. जेव्हा जानकीकडून सर्व काही हिसकावून घेत होते तेव्हा मात्र मला माझे हात मोकळे व्हायला नको. त्यानंतर इकडे जानकी ही ऋषिकेशला रडतच म्हणत असते की आपल्यामध्ये फूट पाडणं आणि आपलं कुटुंब वेगळं करणं हेच तिचं टार्गेट आहे. तिला असे वाटतं की मी तिचं वाईट केलं, आपण तिचे वाईट केले, आणि ते सूड उगवण्यासाठी ती इथे आली. ऋषिकेश, अहो ऋषिकेश, प्रत्येक दिवशी ती तिचा हेतू साध्य करते आणि हा सुद्धा तिच्या प्लॅनचाच एक भाग आहे. आईंनी माझ्याकडून किल्ल्या घेतल्या. तेव्हा ऋषिकेश जानकीला समजावतो की आईने जरी तुझ्याकडून किल्ल्या काढून घेतल्या तरी सुद्धा तुझं थोरलेपण, तुझा मोठेपणा कोणीच काढू घेऊन शकत नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, त्यांनी किल्ल्या काढून घेतल्या याचे मला नाही वाईट वाटत. वाईट मला या गोष्टीचं वाटतं की आईने मला सांगितलं की नानांच्या खोलीमध्ये मी सुद्धा पाय ठेवायचा नाही, नानांची काळजी मी घ्यायची नाही. मग असे समजायचे की त्यांनी मला दूरच लोटले. नानांसाठी माझा जीव तुटतो म्हणून जानकी खूप रडत असते. तुम्हीच सांगा की मी आता काय करू? तेव्हा ऋषिकेश तिला समजावतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आजीला म्हणते की आई काय म्हटल्यात तुम्हाला माहिती आहे ना की आमच्या दोघीमुळे या घरात प्रॉब्लेम सुरू झाले. त्या जानकीच्या तोंडाला काळं भासता भासता माझेच हात काळे झालेत, आणि आता तर आई सुद्धा माझ्यावर चिडलेले आहेत. म्हणजे परत आता मला सर्व शून्यापासून सुरुवात करावी लागेल. आजी म्हणते की अगं हे तर तू केलेच पाहिजे, खरंच खूप वेडी आहेस ग तू. एखाद्या पाळीव किंवा प्रामाणिक प्राण्याप्रमाणे तिने या घराला अगदी असं घट्ट धरून ठेवलंय. तुम्ही त्याला हकला, लांब नेऊन सोडा, वाटेल ते करा, लाथेने तुडवा, पण ते तरी सुद्धा परत आपल्या घरी येणारच आणि घराला मात्र घट्ट धरून ठेवणार. पण ऐश्वर्या मात्र तू बेसावध राहू नको, जानकीवर तू विश्वास ठेवू नको. इतक्या सहजासहजी ती हार मारणारी नाही. तिला कासव समजून तू सशासारखी अशी गुपचूप झोपून राहशील आणि ती तुझ्या समोरून केव्हाही अशी गुपचूप निघून जाईल. मग तू काय करशील? आणि डोक्याला हात लावून म्हणते की डोक्यामध्ये काही शिरते का? नुसते केस राखवण्यासाठी हे तुझं डोकं आहे की काय? आणि परत ते 11 रुपये घेते. अगं तू खरंच माझी चांगली गुंडी आहे, आणि ते ऐश्वर्याच्या हातात देते. ऐश्वर्या मात्र ही विचारतच असते, तिला खूप टेन्शन आलेले असते. नेमकं पुढे काय करायचे याचा ती प्लॅन डोक्यात विचार करत असते. त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला रडतच म्हणत असते, मी हे पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करते, ऐश्वर्याला सुधारण्याची पुन्हा एक संधी देते. मोठी जाऊ म्हणून तिला सर्व शिकवण्याचा मी प्रयत्न केला, आतापर्यंत सर्व काही तिचे ऐकले. ती माझ्याशी इतकं वाईट वागत होती तरी सुद्धा मी तिच्याशी चांगलंच वागत होते, पण तरी सुद्धा. आणि जानकी रडायला लागते आणि विचारते की काय हो, खरंच माझे काही चुकले का? तेव्हा ऋषिकेश आपल्या हाताने तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि अगं जानकी, हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. चांगलं वागणाऱ्या व्यक्तीला नेहमी चुकीचेच ठरवले जात, पण जी व्यक्ती नेहमी चुकीची वागते तिला कोणीच कधीच काही बोलत नाही. आणि जानकी यावर गप्प बसून काही होत नाही, ठामपणे बोलावे लागते. त्यामुळे आज मी ठरवले की मी आईशी बोलणार म्हणजे बोलणारच. तेव्हा ऋषिकेश लगेच उठतो. तेव्हा जानकी त्याचा हात धरते, त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो. तो जानकीला म्हणतो की जानकी नाही, तू आज मात्र तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू नको. आता पुढे जे काही होईल ते माझे मी बघेन. तेव्हा ऋषिकेश लगेच सुमित्राकडे बोलण्यासाठी जातो. त्यानंतर सुमित्रा इकडे हॉलमध्ये आपली माळ जपत असते, परंतु तिला ह्या सर्व प्रसंगाचं तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असते. तेव्हा लगेच सारंग आवाज देते तो की जानकी वहिनी, जानकी वहिनी. तेव्हा
तेव्हा सुमित्रा रागाने म्हणते की काय रे, काय हवं आहे? तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई, ही नानांची औषध आणली होती आणि औषध देण्याचं डिपार्टमेंट हे जानकी वहिनीचं आहे, त्यामुळे मला असे वाटलं की लगेच हे औषध मी तिच्याकडे देऊन टाकावे, म्हणून तो लगेच वहिनीला पुन्हा आवाज द्यायला सुरुवात करतो। तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही अरे, त्याची काही गरज नाही, ती औषध येथे ठेव। सारंग म्हणतो की काय? तर सुमित्रा लगेच त्याच्या हातातील औषध घेते आणि असे जानकी जानकी म्हणून तिच्यावर अवलंबून राहण्याची काही गरज नाही। आणि त्याच वेळेस ऋषिकेश खाली येत असतो आणि हे सर्व तो बघत सुद्धा असतो आणि ऐकत सुद्धा असतो। सुमित्रा म्हणते की आपल्याला जी जानकी जानकी अशी सवय झाली ना, ती आपल्या मनातील ती सवय आपल्याला काढून टाकायला हवी। असे वाटत होते की जानकी खरंच खूप शहाणी होती, परंतु नाही, आता घरात जे काही सुरू आहे त्यामध्ये तर सर्वात जास्त वेडेपणा ती जानकीच करते। त्यामुळे आता मला कोणाच्या मदतीची गरज नाही, मी सर्व काम करण्यासाठी समर्थ आहे। आजपर्यंत घराची जबाबदारी मीच सांभाळणार आहे। तेव्हा ऋषिकेश आणि सारंगला हे सर्व बोलणे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि ऋषिकेश सुमित्रा समोर येऊन उभा राहतो। तेव्हा सारंग म्हणतो की आई अगं तू? तेव्हा ऋषिकेश लगेच सारंगला म्हणतो की अरे सारंग, मला आईशी थोडंसं बोलायचं आणि ते पण एकट्यात। तेव्हा सारंग म्हणतो की ठीक आहे दादा, मी जातो, म्हणून सारंग लगेच वर पायरी चढून जात असतो। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेले असते। सुमित्रा म्हणते की बोल, तुला काय बोलायचे ते? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई, खरं तर कुठून सुरुवात करू काहीच कळत नाही, म्हणजे हेच बघ की एखाद्या माणसाने एखाद्या झाडाच्या कुंडीला नियमितपणे पाणी घालावे, त्या झाडांची त्या फुलांची अगदी हक्काने काळजी घ्यावी, त्या झाडांना कीड लागू नये म्हणून वेळोवेळी खत पाणी औषध पाणी देऊन त्याची काळजी घ्यावी। आणि अचानक एक दिवस त्या माणसाला असे सांगण्यात येते की बाबा, यापुढे तू काहीच करायचे नाही, मुळात ते झाडच तुझं नाही, असे ऋषिकेश सांगण्याचा प्रयत्न करत असतो। कारण जानकीने आतापर्यंत घरासाठी जे काही केलेले असते आणि अचानक तिला घरात काहीच करायचे नाही असे सुमित्राने सांगितलेले असते, म्हणून ऋषिकेशला जानकी संबंधित सर्व सुमित्राशी बोलायचे असते, म्हणून सुमित्राला ते सर्व पटवून देत असतो। ऋषिकेश म्हणतो की अगं आई, ज्या माणसाने ते झाड इतके आपल्या कष्टाने मेहनतीने उभे केले आणि त्याच माणसाला त्या झाडापासून दूर करायचे, कसं वाटत असेल ग आई? त्या माणसाच्या मनाला काय वाटेल? तेव्हा सुमित्रा रागानेच म्हणते की अरे तू काय बोलतो ते मला काहीच कळत नाही, जरा मुद्द्यावर ये। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कळत नाही। तेव्हा सारंग मात्र त्या दोघांचे बोलणे ऐकत असतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई अगं, ते झाड म्हणजे आपलं घर आणि त्या झाडाला जपणारी व्यक्ती म्हणजे जानकी। अगं, या घरापलीकडे तिचं खरंच असं वेगळं आयुष्य नाही, मनापासून ती या घरातील व्यक्तींची सर्वांची खरंच खूप काळजी घेते। हे घर म्हणजे तिचा दुसरा श्वास आहे आणि त्यात जानकीकडून घरातील हक्क, घरातील वावर आणि घराची काळजी काढून घेतली। अगं आई, मला प्रश्न किल्ल्यांचा नाहीच, मला ते म्हणायचे सुद्धा नाही। जानकीला कधीही अशा चाव्यांचा मोह नव्हता। सारंग सुद्धा हे सर्व ऐकत उभा असतो। ऋषिकेश म्हणतो की आई अगं, तू तिला म्हटले की नानांच्या खोलीत पाऊल सुद्धा ठेवायचे नाही, ही तिच्यासाठी खरंच खूप मोठी शिक्षा आहे। जानकीला असे घुसमटत बघणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आई, मगाशी मी काहीच बोललो नाही, शांत राहिलो, पण आता मी तुझीच तक्रार तुझ्याकडे घेऊन आलो। ज्या आईला मी ओळखत होतो तू तशी नाही, तू ती आई नाहीच जी जानकी नानांचे प्राण वाचावे निर्जली व्रत करते, ह्या घरासाठी जीवाचे रान करते, तिच्याकडून किल्ले आणि अधिकार काढून घेणारी, सारंगकडून हे औषध काढून घेणारी ही आई माझी आणि जानकीची आई नाही, नाही, ही आई माझी नाही। तेव्हा लगेच सुमित्रा उठते। सारंग तर हे सर्व बोलणे ऐकत असतो, त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा सुमित्रा ही ऋषिकेश जवळ येते। सुमित्रा म्हणते की काय रे, मी अशी नाही का? मग ठीक आहे, आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। तुझी बायको कशी आहे ते सांग। आज तुझी बायको बरोबर आहे आणि आजपर्यंत बरोबर असणारी तुझी आई मात्र चुकीची आहे, असेच ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई, आणि परत तो स्वतःला शांत करतो। सुमित्रा डोळ्यात पाणी आणत म्हणते की ऋषिकेश, अरे तू तर आता मोठा झाला आणि मुले तर अशीच मोठी होतात। आई मायेचं खत पाणी घालून मुलांना वाढवते आणि बायको मात्र ऐन वेळेस येते, पिकल्या फळासारखा तो मुलगा आपल्या पदरात टाकून निघून जाते। तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते। ऋषिकेश म्हणतो की काय आई, तो मुलगा? अगं आई, तू सावत्र म्हणायची विसरलीस का? तेव्हा सुमित्राला खूप राग येतो। सुमित्रा रागाने ऋषिकेश असे म्हणते आणि रडतच ती ऋषिकेशकडे बघत असते। तर सारंगला सुद्धा हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसतो। सुमित्रा पुढे ऋषिकेशला म्हणते, माझ्याशी या शब्दात नाही बोलायचे, आज जो काही अभद्र शब्द तू वापरलास ना, तो माझ्या डोक्यात मनात कुठेच नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पण आई, या घरात तर आम्हाला वागणूक तशीच मिळते। सुमित्रा म्हणते की काय, आम्ही देतो तुम्हाला ती वागणूक सावत्रपणाची? आम्ही
देतो? नाही नाही, जे काही तुझ्या मनात आहे ना ते आता तू सर्व बोलूनच टाक. तुझ्या डोक्यात जे काही सुरू आहे ते सर्व बोल. तेव्हा सारंगला सुद्धा खूप वाईट वाटत असते की नक्की हे काय चालले असेल. सुमित्रा रडतच म्हणते की ऋषिकेश, अरे तुझ्या मनातील सर्व काही मला कळून दे की खरंच मी किती वाईट आई आहे ते, किती नालायक आई आहे ते. तुझ्या बायकोने मात्र या घराला एखाद्या झाडाप्रमाणे वाढवले, खत पाणी घातले. अरे मी तर तुझ्यासाठी सावलीहून उन्हाच्या झळा सोसल्या. ते सर्व ऋषिकेश तू विसरलास का? शेवटी बायको पुढं आईनं कितीही प्रेम केलं तर ते कमीच पडतं रे ऋषिकेश. म्हणून सुमित्राला खूप वाईट सुद्धा वाटते आणि खूप रडत असते, कारण अजून एकदा तिचा पुन्हा खूप मोठा गैरसमज होतो. सुमित्रा रडत म्हणते की अरे त्यात तर मी कुठे तुझी सख्खी आई, मी तर तुझी सावत्रच आई, आणि आज तर ते तोंडावर तू बोलूनच दाखवले. तेव्हा ऋषिकेश रडतच सुमित्रा जवळ येतो की आई अगं मला तसे बोलायचे नव्हते, तू प्लीज इतके मनाला लावून घेऊ नकोस. पण आई जानकी चुकीची नाही हे सांगण्यासाठी मी आलो होतो. अगं तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आई तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नको. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश मी कुठलाही चुकीचा अर्थ नाही काढत, जे मला स्वच्छ दिसते तेच मी सांगते. या घरातील वातावरण इतके गडूळ झाले की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं खरंच काही कळायला अर्थ नाही, आणि ही माझी सर्वात मोठी हार आहे. म्हणून सुमित्रा खूप रडतच आतमध्ये जायला निघते. तेव्हा ऋषिकेश पुन्हा सुमित्राला अडवतो आणि आई थांब, प्लीज थांब. आई एकदा विचार कर की हे सर्व कधीपासून सुरू झाले. घरामध्ये दुसरी सून आल्यानंतरच ना. तेव्हा लगेच सारंग हा जायला निघतो आणि पुन्हा ऐश्वर्याचे नाव घेतल्यानंतर तो स्वतःला थांबवतो. ऋषिकेश म्हणत असतो की आई तू एकदा विचार कर की ऐश्वर्या येण्या अगोदर आपण किती सुखात होतो, सर्वजण किती आनंदात होतो. हे असे वातावरण आपल्या घरात नव्हते. गुण्या गोविंदाने सर्व एकत्र राहत होतो, पण आताच असे काय झाले. तेव्हा सुमित्रा म्हणते की कारण आता तुम्हाला कळले की तू माझा सावत्र मुलगा आहे ते. ऋषिकेश म्हणतो की आई, तर सुमित्रा म्हणते की अरे बदल तर ऐश्वर्यामुळे नाही झाला, बदल तर हा तुमच्यामुळे तुमच्यात झाला, तुझ्यामुळे आणि जानकीमुळे. त्यामुळे ऋषिकेशला खूप वाईट वाटते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश वाईट वाटून घेऊ नको, पण जे काही मी बोलते ना तेच खरं आहे. तू बोलायला आला होतास मग ऐकून घेण्याची सुद्धा तयारी ठेव. अरे जेव्हापासून तू कळलं की तू या घरचा सावत्र मुलगा आहे तेव्हापासून तुझ्या बायकोचं म्हणजे जानकीचं वागणं बोलणं सर्व काही बदललं. तेव्हा सुमित्रा खूप रडत हे सर्व सांगत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई आता मला समजलं की खरंच मी कितीही जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न जरी केला तुला ते नाही कळणार, कारण तुझ्या डोक्यात आणि मनामध्ये त्या ऐश्वर्याने इतकं विष पेरलंय की मी जे काही सांगतो ते तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. ते ऐकून सुमित्राला तर धक्का बसतोच, परंतु सारंगला हे सर्व ऐकल्यानंतर खूप जबर धक्का बसलेला असतो. सुमित्रा म्हणते की अरे माझ्यापर्यंत कसे पोहोचणार, कारण मला तर काही कळत नाही. जे काही कळते ते फक्त तुला आणि तुझ्या बायकोलाच कळते. मी मूर्ख आहे, मला कुठे काय दिसते. ऋषिकेश म्हणतो की हो आई नाही ना दिसत आणि नाहीच दिसत, कारण आई तुला खरंच असे वाटते की नानांच्या जीवाचे काही बरे वाईट व्हावे म्हणून जानकीने तो साप नानांच्या रूम मध्ये सोडला असेल का, आणि नानांची आज ही अशी अवस्था झाली ती जानकीच्या ढकलल्यामुळं. त्यामुळे आई तू एकदा तुझ्या मनाला विचार आणि मला सर्व सांग. तेव्हा सुमित्रा म्हणते मला काही सांगायचे नाही, आता हे शुद्धीवर आल्यानंतर तेच सांगतील की काय खरं आणि काय खोटं. तेव्हा सारंग हा फक्त ऐकत असतो. ऋषिकेश बोलायला जाणार तोच लगेच सुमित्रा म्हणते की बास्कर आता काहीही बोलू नकोस, हा विषय परत नको आणि हा विषय येथे संपला. यांच्या औषधाची वेळ झालेली आहे. म्हणून लगेच ते सारंगने आणलेले औषध घेते आणि ऋषिकेश तिला अडवतो, तरी सुद्धा ती ऋषिकेशला जुमानत नाही आणि ऋषिकेशच्या हाताला धरून त्याला बाजूला हो असे म्हणून सुमित्रा नानांना औषध देण्यासाठी रूमकडे निघून जाते. ऋषिकेश इतका व्याकुळ विनवणी करून म्हणतो की आई अगं प्लीज ऐकून घे, आई अगं ऐक ना, जोरात आई आई असे करत असते. तेव्हा मात्र सारंगला हे सर्व कळलेले असते. सारंग विचार करतो की दादा जे काही बोलतो ते सर्व खरं तर नसेल ना, कारण ऐश्वर्याच मुद्दाम हे सर्व करत असेल असे सारंगने सुद्धा विचार केलेला असतो, आणि हे सर्व ऐश्वर्यामुळे नाही नाही हे शक्य नाही, आणि परत विचार करतो की का शक्य नाही. तेव्हा सारंग या सर्वाचा जाब विचारण्यासाठी आता ऐश्वर्याकडे घाईने निघून गेलेला असतो. तर इकडे ऋषिकेश सुमित्राने त्याचे ऐकून न घेतल्यामुळे त्याला खूप वाईट वाटते आणि तो खूप रडत उभा असतो. नेमकं काय करू आणि काय नाही असा त्याला विचार येतो. त्याच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की काय ग माझी साडी नेसून साप सोडणाऱ्या माणसाला तू भेटायला गेली होतीस ना, मग तीच साडी मी तुझ्याच कपाटात नेऊन ठेवली. तेव्हा मात्र ऐश्वर्याची बोलती बंद होते. जानकी म्हणते की अगं आईंना मी ती कपाटातील साडी दाखवून सुद्धा आले, त्यांना बरोबर कळेल की साप सोडणारी नक्की कोण होती. तर ऐश्वर्या लगेच ती कपाटातील साडी घेते आणि ती साडी रॉकेल टाकून पेटवायला लागणार
होणार तोच लगेच सुमित्रा तेथे येते. जानकी सुमित्राला घेऊन आलेली होती. तेव्हा मात्र जानकी ही सुमित्राला म्हणते की आई हे बघा की ऐश्वर्याने जी साडी साप सोडणाऱ्या माणसाकडे ती सांगायला गेली होती आणि ही साडी ती घालून गेली होती. तेव्हा ती साडी आता ती जाळून टाकते आणि तिने सर्व पुरावे सुद्धा जाळलेत आई. तेव्हा सुमित्रा खडकन अशी ऐश्वर्याच्या कानामागे देते. जानकी मात्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असते आणि ऐश्वर्या सुद्धा रागाने सुमित्रा आणि जानकी या